भारतात घुसखोरी करून पहलगाममध्ये पर्यटकांचे प्राण घेणाऱ्या दहशतवाद्यांवर भारतानं जबरदस्त प्रहार केलाय। दहशतवाद्यांच्या आश्रयाची ठिकाणं असलेले तब्बल 9 अड्डे दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केलेत। भारतीय लष्करानं मध्यरात्री केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानाचा थैथयाट सुरू झालाय। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी लष्करानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय हद्दीतील गावांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार केलाय। यात तब्बल 10 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय। सीमेलगत असलेल्या गावांना पाकिस्तानी लष्करानं लक्ष्य केलेलं आहे। दरम्यान जास्त नागरिकांचा मृत्यू पूंछ सेक्टरमध्ये झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर आता पाकिस्तान बिथरलाय आणि त्यानं सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार करायला सुरुवात केली आहे आणि पाकिस्तानच्या या गोळीबारात 10 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। एक प्रकारे पाकिस्तानचे रक्षामंत्री संरक्षण मंत्री यांनी असं वक्तव्य केलं होतं की याला पाकिस्तान उत्तर देणार नाही, तर दुसरीकडे इसाक दार परराष्ट्र मंत्री त्यांनी असं वक्तव्य केलेलं होतं की भारताच्या या लष्करी कारवाईला उत्तर देण्याचे अधिकार पाकिस्तान स्वतःकडे राखून ठेवतोय आणि त्या अनुषंगानं या सगळ्या कारवायांना सुरुवात झाली आहे का याकडे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र आताच्या घडीची अपडेट आहे ती म्हणजे भारताच्या एअर स्ट्राईक नंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं सीमेवर अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली आणि यामध्ये 10 भारतीयांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये पूंछ सेक्टरमधल्या अधिक नागरिकांचा समावेश आहे।